नमस्कार मंडळी, हे बघा आता आपण बनवणार आहे छान प्रकारे अशा रोडगे बनवणार आहे. तर रोडगे बनवण्यासाठी ज्या शेणाच्या गोवऱ्या आहेत, हे बघा अशा ह्या गोवऱ्या घ्यायच्या आणि या गवऱ्यापासून जो आपल्याला आहार आता हे रोडगे बनवण्यासाठी पाडायचा आहे आणि इतके खमंग स्वादिष्ट रोडगे आपले बनणार आहेत. त्यासाठी इकडे दिला आहे हे पेटून. आता आम्ही शेतात पण करतो, पण थोडेफारच करायचे आहे. माझी मुलगी देवयानी घरी आली होती, तर म्हणली मम्मी मस्त आपलं छान प्रकारे रोडगे बनव. बघा मी कसं की 2-3 विटा मांडल्या आणि एवढाच आहार हा भरपूर होईल, कारण 5 ते 6च छोटे छोटे रोडगे बनवायचे आहेत आणि ओव्हनपेक्षा खायला सुद्धा सुंदर आणि खमंग असे रोडगे आता आपण बनवून घेऊ. रोडगे बनण्यासाठी आपल्याला पीठ कशा प्रमाणात दळून घ्यायचं आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. हे बघा मंडळी, जे आपलं गहू आहे तर ते असे थोडे जाडसर आपण ज्याप्रमाणे पिट्ट्या बनवतो त्याचप्रमाणे दळून घ्यायचं आहे. हे बघा असं जाडसर दळून घ्यायचं. याच्यात टाकलं थोडीशी मक्का आणि थोडीशी सोयाबीनसुद्धा टाकली होती. जाडसर आपण जेव्हा दळून घेतो तेव्हा खूप छान असे आपले रोडगे बनतात. आणि हे बघा याच्यात ओवा, सोडा आणि मीठ घेतला आहे आणि हे सगळं प्रमाण घेऊन हे बघा एकदम घट्ट असा उंडा सुद्धा मी भिजून घेतला. उंडा आपल्याला घट्ट भिजून घ्यायचा आहे आणि उंडा कसं घट्ट भिजून घेतल्यानंतरच आपले रोडगे छान येतील. याच्यात 5 ते 6 रोडगे आपण बनवून घेणार आहोत आणि उंडा भिजून 5 ते 10 मिनटं झाले. चला आता बनवूया आपण छान प्रकारे रोडगे. चला मंडळी, आपल्याला बनवायचे आता रोडगे. याच्यासाठी लाटली छान अशी पोळी, अशी पातळ पोळी बनवून घ्यायची आहे आणि छान प्रकारे तेल लावून घ्यायचं, कारण आपल्या रोडग्याची पुढं या ठिकाणी निघले पाहिजेत. म्हणून बघा कसे मी आता हा रोडगा बनवणार आहे. अशाच पद्धतीने आपण सुद्धा रोडगे बनवू शकतो. रोडगे बनवताना एक ट्रिक्स आपल्या लक्षात घ्यायची आहे की जो उंड्याच्या साहाय्याने तेल पूर्ण रोडग्याला लावून घ्यायचं आहे, कारण हाताला जर आपण तेल लावलं तर रोडगा जळतो, कारण वरतून तेल लागलं नाही पाहिजे याची काळजी आता आपल्याला घ्यायची आहे. आणि असं पुढं बनवून पूर्ण तेल आपण लावून घेऊया आणि छान प्रकारे बनवू मस्त खमंग असे रोडगे. अशाच पद्धतीने पूर्ण रोडगे मी बनवून घेणार आहे. कसं की फॅमिली आमची छोटी असल्यामुळे 6 ते 7 छोटे छोटे रोडगे बनवून घेऊया. आणि इकडे दिलं होतं मी गोवऱ्या पेटून, बघा त्यासुद्धा पेटल्या आहे. आता ह्या ज्या गोवऱ्या आहेत त्या पूर्ण अशा पेटू द्यायच्या, जाळभर पूर्ण विजू द्यायचा आहे. बघा मंडळी, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, असे मीडियम साईजचे रोडगे बनवणं सुरू आहे. खरोखर मंडळी, ओव्हनमधल्या रोडग्यापेक्षा जर आपण हे गोवऱ्यातले जर रोडगे जर खाल्ले तितके खमंग आणि चविष्ट लागतात. नक्कीच आपण सुद्धा करून बघा. आणि आज कसं की म्हटलं घरच्या घरीच बनवायचे होते, म्हणून मी घरीच हे बनवले आहेत. आणि हे बघा आपले झाले आहे आता 7 रोडगे तयार. चला मग आता घेऊया आपण हे भाजून. भाजून घेण्यासाठी इकडे जो आपला आहार होता तो पूर्ण तयार झाला आहे. पूर्ण विजू द्यायचा, नाही तर काय होतं रोडगे भाजायच्या वेळेस जर जाळ जर असला तर रोडगे जळत असतात. म्हणून पूर्ण आपल्याला या ठिकाणी असेच भाजून घ्यायचे आहे ते अगोदर, कारण वरती अगोदर जे आपण भाजून घेणार आहेत पूर्ण असे टणक झाले पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
रोडगे आता भाजून घ्यायचे आणि हे जे आपली राख पडली होती गौऱ्यांची, तर या राखामध्ये पूर्ण असे व्यवस्थित आपल्याला टाकून द्यायचे आहे. जवळजवळ 1 तासात आपले पूर्ण रोडगे भाजून रेडी होणार आहेत. तर त्यासाठी खालीसुद्धा मी कोरडी राख टाकली होती, कारण आहार जर जास्त असला तर रोडगे जळण्याची शक्यता जास्त असते. तर म्हणून थोडासा राख टाकली, त्यानंतर आहार टाकला आणि पूर्ण रोडगे टाकले. त्याच्या वरतून सुद्धा थोडेफार मी जी राख आहे आपली पहिली, तर ती राख टाकणार आहे, कारण आपले रोडगे या ठिकाणी जळले नाही पाहिजे, तर याची आपल्याला घ्यायची आहे काळजी. तर बघा आता वरतून राख टाकून झाल्यानंतर जो आहार आपण पाडला होता तो पूर्ण आहार वरतून टाकून दिला. जवळजवळ आपले आता हे रोडगे 1 तास तरी भाजण्यासाठी लागणार आहेत आणि 1 तासात होणार आहे इकडे आपले रोडगे रेडी. तर अशा पद्धतीने आपण बनवू शकतो घरच्या घरी आणि गौऱ्यापासून छान असे रोडगे. तर बघा आता याच्यासोबत छान शेतातून आणले होते काटाळ वांगे, तर वांग्याची भाजी चांगली लागते. तर बनवणार आहे आता वांग्याची भाजी आणि वरण भात. तर असा केला होता स्वयंपाक. तर बघा मंडळी, कसे वाटले आमचे रोडगे. आणि तर खरोखर मंडळी आपण टोपल्यातसुद्धा असे रोडगे बनवू शकतो. आणि हे बघा आता झाली आहे रेडी इकडे वांग्याची भाजी आणि वरण भात. असा स्वयंपाक पूर्ण झाला आहे आणि आपले रोडगेसुद्धा 1 तासात खमंग असे रेडीसुद्धा झाले आहेत. आणि ते बघा वरतून पण जळले नाहीत, काय नाही, आणि आतून बिन खूप लाल असे भाजले आहेत. तर असेच रोडगे बनवण्यासाठी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि खरोखर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर घेऊन येईल दुसरा ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.